कुठल्याही ध्यानात्मक आसनात या. बैठक स्थितीमध्ये आहोत आपण. बैठक स्थितीतून ध्यानात्मक आसनात येऊया. दोन्ही पायात अंतर 1, 2ला डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवायचा, जास्तीत जास्त जवळ ठेवायचा. 3ला उजवा पाय उचलायचा आणि तो डाव्या मांडीवर ठेवायचा. ध्यानात्मक आसन पद्मासन घातलेले आहे आपण. पद्मासनातून पण दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, मन शांत, चेहरा प्रसन्न. त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेसाठी तयार. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना अ, उ आणि म चा उच्चार करत श्वास सोडायचा आहे. ओंकार करायचा आहे. श्वास पूर्ण भरायचा आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्मा. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. ध्यानात्मक आसन सोडायचं आहे. 1, दोन्ही हात कमरेच्या बाजूला. 2, वरचा पाय तो सरळ करायचा आहे. 3, दुसरा पाय पण सरळ. आणि 4ला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. आता बैठक स्थितीमधून आपण दंड स्थितीमध्ये येणार आहोत. 1, डावा पाय जवळ, 2ला उजवा पाय जवळ आणि 3ला दंड स्थिती. आसनाच्या पुढच्या भागावर यायचं आहे. सूर्यनमस्कार करणार आहोत आपण. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, जुळलेले ठेवायचे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. सूर्यमंत्र आपण सर्व सोबत म्हणणार आहोत. पहिला सूर्यनमस्कार मी अगदी शांततेत आणि स्लो करणार आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक आसनाची स्थिती व्यवस्थित लक्षात येईल. सूर्यमंत्र आपण सर्व सोबत म्हणणार आहोत. ओम ह्रां मित्राय नमः. 1, नमस्कार स्थिती. श्वास पूर्ण भरायचा इथे. 2, पादहस्तासन. श्वास सोडत सोडत दोन्ही हात दोन्ही पायांच्या जवळ ठेवायचे आहेत. डोकं आतल्या दिशेला. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाताचे तळवे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच वेळेला गुडघे सरळच ठेवायचे. गुडघे असे वाकवायचे नाही. गुडघे वाकवले तर हात टेकतीलही व्यवस्थित, पण नाही टेकले हात तरी चालतील, परंतु गुडघे सरळच ठेवायचे. पादहस्तासन. श्वास घेत घेत अश्वसंचलनासन. डावा पाय मागे टाकायचा आहे. पाठकंबर खाली दाबून वर, मान वर टाकायची आहे. नजर छताकडे. नंबर 4 ची अवस्था. मान हळूच खाली करायची. डाव्या पायाजवळ उजवा पाय, मागच्या पायाजवळ दुसरा पण पाय ठेवायचा आहे. नजर समोर भिंतीकडे. ताठ तिरपी अवस्था. इथे श्वास रोकायचा आहे. नंतर हळू श्वास सोडत सोडत दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवायचे. पोट वरती उचलून घ्यायचे आहे आणि छाती अंगठी टेकवायची. अष्टांग स्थिती. दोन्ही हात
दोन्ही पाय, दोन्ही गुडघे, छाती, हनुवटी असे 8 अंग आपले जमिनीवर टेकलेले आहेत म्हणून अष्टांग आसन म्हणतात. तर श्वास घेत घेत स्लाइड करत कमरेपासूनचा वरचा भाग आहे तो हवेत उचलायचा आहे. मान वर, नजर छताकडे. भुजंगासन नंबर 6 ची अवस्था. हात कोपऱ्यातून सरळ आहे, नजर वर आहे, मागे पाय जोडलेलेच आहेत. थोडंसं अंतर पडतं तर हरकत नाही, पण पाय कमरेपासूनचा संपूर्ण भाग खाली टेकलेला आहे. पायाची बोटं टेकलेली आहेत. ठीक आहे, पाय पसरवून न ठेवता पायाशी उभेच ठेवायचे. हळू सावकाश मान पहिल्यांदा खाली करायची आहे, पाठ कंबर उचलायची आणि पर्वतासन करायचे नंबर 7 ची अवस्था. डोकं आतल्या दिशेला न्यायचे जास्तीत जास्त. शरीराचा भार असा पुढे हातांकडे येतो तर त्याला हाताकडे नाही ठेवता त्याला मागे रेटा द्यायचा आहे, जेणेकरून टाचा पूर्ण टेकल्या जातील जमिनीवरती आणि पोटऱ्यांवरती आणि मांड्यांचे जे स्नायू आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त ताण येईल. तिथल्या स्नायूंची लवचिकता वाढणार आहे. त्यामुळे पर्वतासन नंबर 7 ची अवस्था आहे. आता हळू सावकाश सावकाश मान वर करायची आणि दोन्ही हातांच्या मध्ये पाय आणायचा आहे, उजवा पाय. ठीक आहे, अश्वसंचलनासन. मान वर टाकायची आहे, पाठकंबर खाली दाबून मान वर, नजर छताकडे. जर एकाच याच्यामध्ये दोन्ही हातांच्या मध्ये पाय येत नसेल तर काय करायचं, पुन्हा एकदा पाय मागे न्यायचा जिथे होता तिथे, पुन्हा एकदा पुढे आणायचं. तर थोडा झटक्याने पुढे आणला तर मागच्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला ठेवायचा आहे. नंबर 3 ची पोझिशन अश्वसंचलनासन. आता 8 9 ला दोन्ही पाय जुळलेले, मागचा पाय पण पुढे आणायचा आहे दुसऱ्या पायाजवळ आणि दोन्ही हात त्याच्या बाजूला टेकलेले आहेत ते तसेच. पादहस्तासन नंबर 2 ची पोझिशन. आणि हळू सावकाश सावकाश उठून उभं राहायचंय तोल सांभाळत. नमस्कार स्थिती नंबर 10 ची पोझिशन. एक सूर्यनमस्कार आपण संपूर्ण आसन व्यवस्थित समजून घेत केलेला आहे. आता याच्यानंतर 4 सूर्यनमस्कार आपण थोडंसं जलद गतीने घालूया. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रों खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. ओम ब्रह पूष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2. आतापर्यंत आपण डावा पाय पहिल्यांदा मागे टाकत होतो, आता उजवा टाकूया. अल्टरनेट सुद्धा करू शकतात. एका सूर्यनमस्कारला तुम्ही डावा घेतला, दुसऱ्या सूर्यनमस्कारला तुम्ही उजवा घेऊ शकता, किंवा अर्धे सूर्यनमस्कार झाल्यानंतर डावा पहिल्यांदा घेतला होता, आता उजवा घेऊया. 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचेय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रें सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ब्रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्ण मंत्र. ओम
हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृवर्ग भास्करेभ्यो नमो नमः। 1 नमस्कार स्थिती, 2 पादहस्तासन, 3 अश्वसंचलनासन, 4 पाठ तिरपी अवस्था प्लॅंक पोझिशन, 5 अष्टांग स्थिती, 6 भुजंगासन, 7 पर्वतासन, 8 अश्वसंचलनासन, नंबर 3 ची पोझिशन सेम, 9 पादहस्तासन, 10 नमस्कार स्थिती। सूर्य नमस्कार स्थिती सोडून आसनाच्या मध्यभागी यायचं आहे, शवासन करायचं आहे, शवासन मध्ये जायचं आहे। 1 पायांच्या चवड्यांवर, 2 मागे बैठक टेकवून डावा पाय पुढे, नंतर 3 ला उजवा पाय पण पुढे, 4 ला हातांच्या कोपरांवर, 5 ला शयनस्थिती पूर्ण। शयनस्थितीतून शवासन करायचं आहे। 1 दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर, 2 दोन्ही हात शरीरापासून 4-5 इंच दूर, आणि 3 मान एका साईडला कललेली किंवा सरळ सोयीस्कररित्या आपल्या जसं सोयीस्कर असेल त्या पद्धतीने ठेवा। डोळे सावकाश मिटून घ्यायचे आहेत। एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा। आत्ताच आपण 12+2 14 सूर्यनमस्कार केलेले आहेत, त्यामुळे श्वसनाची गती वाढलेली आहे। ती गती या शवासनाच्या माध्यमातून कमी करायची आहे, दूर करायची आहे। संपूर्ण लक्ष आपल्या शरीराकडे द्यायचं आहे। संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित। मनातही कुठला विचार नको, मनाने एक एक अवयवाजवळ जायचं आहे आणि जिथे कुठे ताण येत असेल तिथे तो दूर करायचा आहे। सूर्यनमस्कारामध्ये आसनांची साखळी आहे, प्राणायामाची साधना आहे, मंत्रांचं सामर्थ्य आहे आणि सूर्यदेवतेची उपासनाही आहे। त्यामुळे याला सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार किंवा योगिक प्रक्रिया म्हणतात। संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित। ज्याप्रमाणे गपचित पडून राहतं त्याप्रमाणे कुठलीही हालचाल न करता शांतपणे पडून राहायचं आहे। डोळे मिटलेले आहेत, त्यामुळे आपलं लक्षही इकडे तिकडे कुठे जात नाहीये। एक 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 डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण शरीराकडे मनाने जायचंय आणि तिथला ताण कमी करायचा आहे। हळूहळू श्वासाची गती कमी होते, त्याकडे लक्ष द्यायचंय। श्वासाची गती कमी झाली याचा अर्थ आपल्याला शवासन जमलंय। दिसायला अतिशय सोपं असलेलं परंतु करायला अवघड असं हे आसन आहे। सावधान, शवासन सोडायचंय। 1 मान सरळ करायची आहे, 2 दोन्ही हात कमरेजवळ, 3 ला
दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. तशा या स्थितीमधून बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. 1 हात पंचकोपरांवर आणि 2ला बैठक स्थिती, पूर्ण हात आपले कमरेजवळ. हरिओम.